ओम श्री परमात्मने नमः. गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचं समालोचन भाग 1. पहिल्या अध्यायात स्वजनांबरोबर युद्ध करून त्यांना युद्धात ठार मारल्यामुळे पाप लागेल वगैरे कारणे सांगून अर्जुनाने शस्त्रत्याग केला होता. एक वेळ निशस्त्र असलेल्या आपल्याला कौरवाने ठार मारली तरी चालेल, पण आपण आपल्या बांधवांवर शस्त्र उगारणार नाही असा त्याचा दृढ निश्चय झालेला होता. स्वजनवधाचे पाप, कुलक्षयाचे घोर परिणाम वगैरे युद्ध न करण्याचे कारणे त्याने इतक्या समर्पकपणे मांडली होती की आता याला श्रीकृष्ण सुद्धा शस्त्रत्यागाचाच उपदेश देतील असं आपल्याला वाटत राहतं. अशा प्रकारे नाट्यमयरित्या केलेल्या अर्जुनाच्या शस्त्रत्यागाच्या पार्श्वभूमीवर भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सुरू होतो. या अध्यायाचा सारभूत श्लोक आहे: त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्य भवार्जुन निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो निर्योग क्षेम आत्मबल. या श्लोकात कर्मयोगाचे 5 अंश आलेले आहेत. निस्त्रैगुण्य प्राप्त करायचे आहे व त्यासाठी निर्द्वंद्व, नित्य सत्वस्थ, निर्योगक्षेम आणि आत्मवान या 4 पायऱ्या आहेत. एकंदर आशयाच्या दृष्टीनं या अध्यायाचे 5 भाग पडतात. पहिला भाग आहे अर्जुन विषाद योगांतर्गत पहिल्या 1 ते 10 श्लोकांमध्ये हृदय दौर्बल्य टाकून श्रीकृष्णांचा अर्जुनाला युद्ध करण्याचा उपदेश आणि अर्जुनाने भीष्म व द्रोणांच्या वधाचे कारण सांगून श्रीकृष्णाला शरण जाणे व आपल्याला योग्य व श्रेय मार्गाचा उपदेश करण्याची विनंती करणे. दुसरा आहे 11 ते 30 श्लोकांमध्ये सांख्यशास्त्रानुसार आत्मविवेचन केलेला. तिसरा भाग आहे 31 ते 37 श्लोकांमध्ये स्वधर्म विचार. चौथा भाग आहे 38 ते 53 श्लोकांमध्ये सूत्र रूपाने कर्मयोगाचा उपदेश आणि 54 ते 72 या श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणं आलेली आहेत. आधी पहिल्या भागाचं विवेचन बघू. अर्जुन विषाद व श्रीकृष्णांना अर्जुनाचं शरण जाणं. पहिल्या अध्यायात शस्त्र टाकून युद्ध करणार नाही असं अर्जुनांना निक्षून सांगितल्यावर श्रीकृष्णांनी त्याला डिवचून पुन्हा युद्धाला उभे करण्यासाठी क्लैब्य मास्मगमः पार्थ असं म्हणून युद्ध करण्याचा उपदेश केला. त्यांच्या मते अर्जुनाचे हे वागणे हे अविचारीपणाचे, आर्यांनी न स्वीकारलेले, स्वर्गमार्गाला विघ्न करणारे, कीर्तीची हानी करणारे आणि भ्याडपणाचे होते. श्रीकृष्णांनी त्याला क्षुद्र असं हृदय दौर्बल्य टाकून युद्ध करण्याचा उपदेश केला. आपण सरसकट सर्वच कौरवांना आप्त म्हणून त्यांच्या वधाचं आपल्याला दुःख होईल असं जे म्हटलं त्यात आपली चूक झाली असं वाटून अर्जुनाने आपली शंका इथे 4 ते 8 या श्लोकांमध्ये मर्यादित स्वरूपात मांडलेली आहे. भीष्म व द्रोणांसारख्या पूज्य व्यक्तींना मारून आपल्याला त्यांच्या रक्ताने माखलेले भोग भोगावे लागतील आणि हे पाप डोक्यावर घेण्यापेक्षा युद्ध न करणं श्रेयस्कर आहे. युद्धात कौरवांना आपण ठार मारू इच्छित नाही. या सांसारिक मोहाने आपले चित्त गोंधळलेले आहे. योग्य काय अयोग्य काय ते आपल्याला कळेनासे झालेलं आहे. स्वर्गलोकीचे राज्य मिळाले तरी सुद्धा आपल्याला स्वजनांना युद्धात मारण्यात स्वारस्य नाही आणि युद्धाव्यतिरिक्त दुसरा पर्यायही आपल्याला दिसत नाही. शस्त्र चालवून स्वधर्म पालन करून गुरुजनांच्या वधाचे व कुलक्षयाचे पातक डोक्यावर घ्यावे का शस्त्रत्याग केल्यामुळे स्वधर्म त्यागाचा दोष स्वीकारून वनात जावं हे आपल्याला कळत नसून योग्य मार्ग कोणता त्याचा आपल्याला उपदेश करावा अशी अर्जुनाने श्रीकृष्णांना विनंती केली. पहिल्या अध्यायातील व दुसऱ्या अध्यायातील अर्जुनाच्या भूमिकेमध्ये बदल झालेला आहे. पहिल्या अध्यायात अर्जुन एकटाच बोलत आहे. आपली बाजू श्रीकृष्णांना पटवून द्यायचा प्रयत्न करत आहे. आपण म्हणतो ते बरोबरच आहे अशी त्याची आग्रही भूमिका आहे. अर्थातच समोरचा मनुष्य जर मी म्हणतो तेच बरोबर असं दृढ धरून चालत असेल तर मग दुसऱ्याने त्या बाबतीत बोलणेच खुंटले. तसंच झालं. अर्जुन एकटाच बडबडत राहिला आणि श्रीकृष्ण मौन धरून ऐकत राहिले. पण श्रीकृष्णांच्या मौनामुळे तो भानावर आला. आपल्या म्हणण्यावर श्रीकृष्ण काहीच बोलत नाहीत, ते शांत आहेत हे त्याच्या मनानं नोंदवलं. दुसऱ्या अध्यायात क्लैब्य मास्मगमः पार्थ असं म्हणून श्रीकृष्णांनी त्याच्या बोलण्याला यत्किंचितही किंमत दिली नाही व त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला. आपले गाराणे श्रीकृष्णांनी ऐकले नाही हे लक्षात आल्यावर अर्जुनाची दुसऱ्या अध्यायात भूमिका बदलली. पहिला आग्रहीपणा थोडा कमी झाला व त्याने आपली भूमिका थोडी सौम्य व भीष्मद्रोणांच्या वधाच्या पातकावर केंद्रित केली आणि क्षात्र धर्म की गुरुसेवा, आपला नेमका धर्म कोणता या द्विमुखी समस्येतून त्याला योग्य मार्गदर्शन हवं होतं. मी धर्म समूढ चेत झालेलो आहे असं अर्जुन म्हणत आहे. अर्थातच श्रीकृष्णांचा केवळ अमुक एक कर अशा स्वरूपाचा निर्णय त्याला नको आहे. त्या मागची कारण परंपरा पण जाणून घेण्याची त्याची इच्छा दिसून येते. अर्जुन नराचा अवतार आहे.
एका दृष्टीनं ते खरं ठरतं, कारण तो आपल्यासारख्या सर्वसामान्य मनुष्याचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे गीतोपदेश हा सर्व काळी, सर्व देशातील, सर्व धर्मांच्या लोकांना आचरता येण्यासारखा आहे. म्हणूनच भगवद्गीतेची अक्षर वाङ्मयात गणना केली जाते. आता श्रीकृष्णवाणीचा ओघ सुरू झालेला आहे. प्रथम त्यांनी सांख्यशास्त्राप्रमाणे अर्जुनाला आत्म्याचं अमरत्व, देहाचे क्षणभंगुरत्व वगैरे विचार समजावून सांगून भीष्म द्रोणादिकांच्या मृत्यूबद्दल शोक करणं कसं व्यर्थ आहे ते समजावून दिलेलं आहे. या अध्यायाचा दुसरा भाग आहे सांख्यशास्त्राप्रमाणे उपदेश. सांख्य हा शब्द संख्या म्हणजे गणना करणे किंवा शुद्ध विचार करणे यावरून आलेला आहे. सांख्य तत्वज्ञानाने 25 तत्वे सांगितली, म्हणून या शास्त्राला सांख्य हे नाव मिळाले. या शास्त्राने तर्कशुद्ध विचाराने या तत्वांची मांडणी केली असल्यामुळे युक्तिवादाला आणि बुद्धीलाही सांख्य हे नाव पडले. आणि सांख्यशास्त्राच्या विकासाबरोबर युक्तिवाद, ज्ञान, बुद्धी या सर्व कल्पनांचा त्यात समावेश झाला. वास्तविक या अध्यायाला परंपरेने सांख्ययोग असं नाव असलं तरी केवळ 11 ते 30 या 20 श्लोकांमध्ये सांख्यशास्त्राच्या दृष्टीनं आत्मा अमर असून देह नाशिवंत आहे असा मर्यादित स्वरूपाचा उपदेश केलेला आहे. तो सुद्धा फक्त अर्जुनाच्या शोकाचा निराश करण्यापुरता केलेला आहे, कारण अर्जुनाचा शोक दूर झाल्याशिवाय त्याला कर्मयोगाचा उपदेश पटला नसता. म्हणून त्याची मनोभूमिका तयार करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मा अमर असतो, तो कोणत्याही प्रकारे नष्ट होऊ शकत नाही व देह नाशिवंत असतो, त्याला कितीही प्रकारे जिवंत ठेवण्याचे प्रयत्न केले तरी देह एक ना एक दिवस जाणारच असतो. तू, मी व इतर सर्व राजे पूर्वीही होतो, आता आहोत आणि पुढेही असणार आहोतच, तेव्हा या गोष्टीबद्दल शोक करणं उचित नाही. देहाला जसं बाल्य, तारुण्य, वार्धक्य या अवस्था असतात त्याप्रमाणेच देहांतर प्राप्ती सुद्धा होत असते. आणि आत्मा अमर असतो हे मत जरी मान्य नसलं तरी देह हा एक ना एक दिवस जाणारच असल्यामुळे त्याबद्दल शोक करणं उचित नाही. कारण जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित असतो व जो मृत्यू पावतो त्याचा पुन्हा जन्मही होणारच असतो. मृत्यू ही सुद्धा आत्म्याच्या अखंड वाटचालीतली एक विश्रांती असते. एका देहाचे प्रयोजन संपल्यानंतर तो मनुष्य तो देह सोडून देतो व पुन्हा दुसरा देह धारण करतो. सर्वच प्राणी मात्र जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर हे अव्यक्त अवस्थेत असतात आणि ही मधली व्यक्तावस्था ही काही काळापुरतीच असते. तेव्हा या वाटचालीत एखाद्या जन्मात मिळालेल्या गोतावळ्यासाठी त्यांच्या मृत्यूचा शोक करणं हे अनुचित आहे. बरं, जन्म घेतल्यानंतर विषयांचे शीत व उष्ण स्पर्श म्हणजे सुख व दुःख हे भोग वाट्याला येणारच आहेत, पण हे विषयांचे संयोग क्षणभंगूर आहेत. ज्ञानी माणसे ही गोष्ट जाणतात व त्याविषयी शोक करत नाहीत. तेव्हा या अनित्य असणाऱ्या गोष्टींबद्दल मुळात शोक करणे हेच अनुचित आहे. अशा प्रकारे अशोचानन व शोचस्त्वम या 11व्या श्लोकापासून सुरू केलेल्या सांख्यशास्त्राच्या उपदेशाचा उपसंहार तस्मात सर्वांनी भूतानी नत्वम शोचितुमर्हसी या 30व्या श्लोकात झालेला आहे. येथे मृत्यूबद्दल होणाऱ्या शोकाचे निरसन झाले. यामध्ये सांख्यशास्त्राचे सर्व सिद्धांत आलेले नाहीत व सर्वच सिद्धांत गीतेला मान्यही नाहीत. उदाहरणार्थ, सांख्यशास्त्र अनेक आत्म्यांची कल्पना मांडते, तर सर्वम खल्विदम ब्रह्म हा गीतेचा वेदांताप्रमाणे सिद्धांत आहे. सांख्यशास्त्र प्रकृती व पुरुष असे द्वैत मानते, तर गीता अद्वैत मानते. सांख्यशास्त्राच्या 25 तत्वांवर गीतेनेही सांख्यशास्त्राप्रमाणेच सृष्टीत्पत्तीची इमारत मात्र उभारलेली आहे. भगवंतांनी अर्जुनाला सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश केला तो त्याचे शोक निरसन होण्यासाठी. हे तत्वज्ञान सांगण्याचा भगवंतांचा दुहेरी हेतू दिसून येतो. मनुष्याचे सारे जीवन शरीर केंद्रित झालेले आहे. त्याच्या साऱ्या सुखदुःखांच्या कल्पना शरीराशी निगडीत असतात. अर्जुनानं सुद्धा पहिल्या अध्यायात सीदंती मम गात्राणी असं म्हणून सुखदुःखाची शारीर कारणेच पुढे केलेली होती. आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आत्मा हा असायला हवा. शरीर हे आत्म्याचे आवरण आहे. वस्त्रासारखे आत्मा ते शरीर बदलत असतो. तेव्हा आत्मा हा जीवनामध्ये केंद्रस्थानी असायला हवा, कारण आत्मा हे आपलं स्वरूप आहे आणि इंद्रियांना दुःख होते या आधारावर कर्तव्याचा निर्णय ठरू शकत नाही. कारण आज सुखदायक वाटणाऱ्या गोष्टी कालांतराने दुःखदायक वाटू शकतात. अर्जुनाला आपण कर्ते आहोत असे वाटत होते. मी मारणारा व कौरव मरणारे असा त्याचा समज झालेला होता. हा त्याचा अहंभाव होता आणि तो शारीर दृष्टिकोनातून उद्भवलेला होता. आत्मा हे आपले स्वरूप ध्यानी घेतले तर मरणे व मारणे
या दोन्ही गोष्टी आत्म्याला लागू शकत नाहीत. आणि शरीराच्या दृष्टीने तो मृत्यू जरी भासत असला तरी तो मृत्यू नसून परिवर्तन असतं. या सर्व गोष्टी श्रीकृष्णाने सांख्य तत्वज्ञानाच्या आधारे अर्जुनाला समजावलेले आहेत. सांख्य विवेचनात असलेले मुद्दे. आत्म्याचे स्वरूप. आत्म्याचा नाश करता येणे शक्य नाही. आत्मा हा कोणाला मारत नाही व कोणाकडून मारला जात नाही. पण जे आत्म्याला मरणारा वा मारणारा समजतात त्या दोघांनाही खरी गोष्ट कळलेली नाही. आत्मा जन्मत नाही किंवा मरतही नाही. एकदा होऊन पुन्हा होणारा आहे असंही नाही. हा अज, नित्य, शाश्वत, पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. याला शस्त्र तोडू शकत नाहीत, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही व वारा वाळवूही शकत नाही. हा न कापता येणारा, न जाळता येणारा, न भिजवता येणारा, न वाळवता येणारा, नित्य, सर्वगत, स्थिर, अचल आणि सनातन आहे. हा आत्मा अव्यक्त, अचिंत्य, अविकारी आहे. आत्मा हा नित्य व अमर आहे. तो सर्व कालात आहे. त्यामुळे त्याला मारणं किंवा तो मरणे या दोन्ही गोष्टी असंभाव्य आहेत. म्हणून त्याबद्दल शोक करणे उचित नाही. व देह कसा आहे तर देह विनाशी आहे. देह अनित्य आहे. आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे देहाबद्दलही शोक करण्याचं कारण नाही. जन्माला आल्यानंतर जीवाला विषयांचे स्पर्श सहन करावे लागतात. जन्म घेतल्यानंतर जीव इंद्रियांमार्फत विषय भोगत असतो आणि विषयांचे स्पर्श हे सुख दुःख देणारे असतात. ते सहन करावेच लागतात आणि या विषय संघामुळेच अतृप्त इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी जीवाला वारंवार जन्म घ्यावे लागतात. पुनर्जन्म असतो. मनुष्याला बाल्य, तारुण्य व वार्धक्य असते. तशीच देहांतर प्राप्ती सुद्धा होते. जुनी वस्त्रे टाकून नवीन धारण करावीत त्याप्रमाणे आत्मा जुने शरीर टाकून नवीन धारण करतो. आत्मा हा अविनाशी असून एक वेळ हा नित्य जन्मणारा आणि मरणारा आहे असे जरी मानलं तरी शोक करणे योग्य होणार नाही. कारण जन्मलेल्याचा मृत्यू निश्चित असतो आणि मेलेल्याचा जन्म निश्चित असतो. ज्ञानी जो असतो तो हे आत्म्याचे स्वरूप जाणतो. त्यामुळे तो मृत किंवा जिवंत व्यक्तीबद्दल शोक करत नाही. जे असत आहे त्याला अस्तित्वच नाही व जे सत आहे त्याचा अभाव नाही हे ज्ञानी जाणतात. ज्याला हे विषयांचे स्पर्श व्यथित करत नाहीत त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते. असा एकूण श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या सांख्य विवेचनाचा सारांश आहे. ज्ञानी म्हणणाऱ्याने या गोष्टी जाणल्या पाहिजेत तरच त्याला ज्ञानी म्हणता येते. पुढच्या विभागात श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वधर्मानुसार उपदेश केलेला आहे. स्वधर्म विवेचन. प्रत्येक मनुष्याच्या वर्णाश्रम धर्मानुसार ज्याचा त्याचा स्वधर्म हा वेगवेगळा असणार हे साहजिकच आहे. आणि मुख्यतः त्यामध्ये हा स्वधर्म श्रेष्ठ तो कनिष्ठ असंही नाही. राजा, प्रजा, सैनिक, शिक्षक, माता, पिता या प्रत्येकाचे स्वधर्म वेगवेगळे. एकाचा धर्म हा दुसऱ्याचा होऊ शकत नाही. तसेच प्रत्येक मनुष्याचे सुद्धा काल, परिस्थिती व वयानुसारही आपापले धर्म वेगवेगळे असू शकतात किंवा एकाच वेळी त्या मनुष्याला वेगवेगळ्या धर्मांचे पालनही करावे लागते. तसेच दोन परस्पर विरोधी कर्तव्ये आली की त्यात एकाची निवडही करावी लागते. अशा वेळी विवेकाची आवश्यकता असते. भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करताना सुरुवातीला आत्म्याचे अमरत्व, देहाचे क्षणभंगुरत्व इत्यादी मुद्दे मांडले. याचे कारण एकच होतं की अर्जुनाच्या प्रथम शोकाचं निरसन करायचं. कारण प्रथम शोकाचा निराश होऊन मन स्वच्छ झाल्याशिवाय त्याच्यावर कर्मयोगाच्या उपदेशाचा परिणाम झाला नसता. आत्मा अमर असून देह विनाशी आहे व देहाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो ही गोष्ट अर्जुनाला पटली. पण आत्मा अमर आहे म्हणून कोणीही उठून कुणालाही ठार मारावं का? भीष्म द्रोणादिकांचा मृत्यू त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे जेव्हा होणार असेल तेव्हा होईल, पण त्यासाठी आपणच का जबाबदार ठरावं या शंकेचे निराकरण वरील उपदेशाने झाले नव्हते. म्हणून श्रीकृष्णांनी त्याला स्वधर्मोचित आचरणाचा उपदेश एकूण 3 मुद्द्याच्या आधारे केलेला आहे. पहिला मुद्दा आहे, अर्जुन क्षत्रिय होता आणि धर्मयुद्ध करणे त्याचे कर्तव्य होते. महाभारतीय युद्ध हे न्याय हक्काकरता होणारे धर्मयुद्ध होते. संधीचे सर्व प्रयत्न थकल्यानंतरच शेवटी हा युद्धाचा पर्याय पांडवांनी नाईलाजाने स्वीकारलेला होता. तेव्हा आता ऐनवेळी रणातून माघार घेऊन चालणार नव्हतं. आता ऐनवेळी जर अर्जुन कौरवांच्या बद्दल करुणा येऊन युद्धातून परत फिरला असता तर सर्व लोकांनी असंच मानलं असतं की कौरवांचं मोठं सैन्य पाहून पराजयाच्या भीतीनं अर्जुन युद्धातून परत फिरला. त्यामुळे त्याने आजपर्यंत मिळवलेली कीर्ती धुळीस मिळाली असती. पूर्वी जो सर्वांना अर्जुनाच्या पराक्रमाबद्दल आदर आणि दबदबा होता
तोही त्याच्या या कृत्यामुळे नाहीसा झाला असता. लोक त्याला क्षुद्र समजू लागले असते व त्याच्याबद्दल भलते सलते बोलले असते आणि संभावित मनुष्याला अपकीर्ती ही मरणापेक्षाही दुःखदायक असते. दुसरी गोष्ट सांगितली की क्षत्रियाला धर्मयुद्ध करायला मिळणं यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. कारण अशा युद्धामुळे जय किंवा पराजय झाला तरी त्याचा फायदाच असतो. युद्धात मृत्यू आला तर स्वर्गप्राप्ती होते आणि विजय मिळाला तर पृथ्वीचे राज्य उपभोगायला मिळते. श्रीकृष्णांच्या बोलण्यात तिसरा मुद्दा होता की अर्जुनाला वाटत होतं की युद्धात गुरुजनांचा वध करावा लागणार असल्यामुळं आपल्याला पाप लागेल. पण धर्मयुद्ध करून पाप लागत नाही, तर केले नाही तरच पाप लागते असे श्रीकृष्णांनी स्पष्ट करून सांगितले. या अध्यायाचा चौथा भाग आहे सूत्र रूपाने कर्मयोगाचा उपदेश. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो या 38व्या श्लोकापासून निर्लेप कर्मयोगाच्या उपदेशाला श्रीकृष्णांनी प्रारंभ केलेला आहे. येथे कर्मयोगाला बीजभूत असणारी 14 सूत्रेच भगवंतांनी सांगितलेली आहेत आणि पुढे 18व्या अध्यायाच्या अखेरीपर्यंत त्या तत्वज्ञानाचा विस्तार झालेला आहे. ही 14 सूत्रे कोणती ते आपण समालोचनाच्या पुढच्या भागात पाहणार आहोत. कर्मयोगाचे आचरण करून सुद्धा मोक्षप्राप्ती करून घेता येते हे श्रीकृष्णांना अर्जुनाच्या मनावर ठसवायचं होतं आणि त्यासाठी सुखदुःखांबद्दल समबुद्धी ठेवून कर्म करायची आहे. एका दृष्टीनं कर्मसन्यासाच्या मार्गापेक्षा कर्मयोग हा सुलभ आहे. कारण कर्मसन्यास स्वीकारला की सर्वच जीवन पद्धती बदलते. कारण तिथे कर्तव्य कर्मातच बदल होतो. पण कर्मयोगात कर्तव्यात बदल होत नसून त्यामागील मनोरचनेत बदल करायचा असतो. कर्मसन्यासाप्रमाणे कर्मयोगात कोणतेही निर्बंध नसतात. कर्तव्यानुरोधाने बुद्धीचा एकच निश्चय झालेला असल्यामुळं कर्मयोगाच्या बुद्धीला फाटे फुटत नाहीत. कारण कर्मयोगामध्ये कर्माला प्राधान्य नसून त्यामागील बुद्धीला प्राधान्य आहे. वेदांनी अनेक प्रकारच्या कर्मांचा निर्देश केलेला आहे, पण वेद सुद्धा त्रिगुणात्मक आहेत. सात्विक, राजस, तामस अशी सर्व प्रकारची माणसे समाजात असतात. त्या लोकांना वेगवेगळी कर्मे वेदात सांगितलेली आहेत. म्हणून सर्वच कर्मांचे आपण आचरण करायला हवं असं नाही. त्यातील सात्विक कर्मे करण्यावरच मनुष्याने भर दिला पाहिजे. आपल्याला उपयोगी भाग जो वेदात सांगितलेला आहे त्याचा अवश्य स्वीकार करावा, अनावश्यक भागाचा त्याग करावा. दुसरी गोष्ट म्हणजे वेद कर्म कर अशी आज्ञा देतो, पण त्याचे फळ पण स्वीकार असं काही तो अधिकारवाणीनं सांगू शकत नाही. तेव्हा वेदांनी सांगितलेली कर्मे ती सुद्धा सात्विक असतील तर अवश्य करावीत, पण त्यांच्या फळाची इच्छा धरू नये. तेव्हा समत्व योगात स्थित होऊन कर्म करणे योग्य आहे. म्हणजे कर्मफळाची आसक्ती सोडून व यशापयशाविषयी समत्व बुद्धी बाळगून कर्तव्य कर्मे करावीत. कारण कर्मयोगात कर्माला प्राधान्य नसून त्यामागील बुद्धीला प्राधान्य आहे. म्हणजे कर्म कोणते केले हे महत्वाचं नसून ते कसं केलं, कोणत्या भावनेनं केलं याला महत्व आहे. समत्व बुद्धीने केलेल्या कर्मामुळे पाप किंवा पुण्य दोन्ही लागत नाही. म्हणून समत्व बुद्धीने कर्मे करावीत. अशा रीतीने कर्मे केली की कर्मयोगी लौकिक आणि पारलौकिक विषयोपभोगांच्या जाळ्यातून सुटून शांती अनुभवतात व पदम गच्छन्त्य नामयम संसार बंधापासून मुक्त होऊन अनामय पद प्राप्त करून घेतात. गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा 5वा भाग आहे स्थितप्रज्ञाचा. समत्व बुद्धीने कर्मे करणारा मनुष्य हा स्थितप्रज्ञ असतो. त्याची मनःशांती कोणत्याही कारणानं ढळत नाही. असं श्रीकृष्णाकडून ऐकल्यावर अर्जुनाला स्थितप्रज्ञ कसा असतो याविषयी उत्सुकता निर्माण झाली व त्याने श्रीकृष्णांना स्थितप्रज्ञ कसा असतो ते विचारले. म्हणून श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञ मनुष्याच्या वर्णनास प्रारंभ केला. काम्य कर्मांचा कंटाळा वाटून मनाची समाधानी वृत्ती होणे याला स्थितप्रज्ञता म्हणतात. स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना भगवंत म्हणतात की त्याने सर्व कामनांचा त्याग केलेला असतो व तो आत्मसाक्षात्काराने परमानंदात संतुष्ट असतो. दुःखाने तो विषण्ण होत नाही व सुखच मिळवण्याचा त्याचा अट्टहासही नसतो. विषय लालसा, भय, क्रोध इत्यादी विकार त्याच्या ठायी नसतात. तो अनासक्त असतो. यदृच्छेने प्राप्त झालेल्या सुखदुःखांविषयी तो हर्ष किंवा खेद मानत नाही. कासवाप्रमाणे त्याने आपली इंद्रिये विषयोपभोगांपासून आवरून धरलेली असतात. त्याची इंद्रिये विषयोपभोगांपासून परावृत्त झालेली असतातच, पण आत्मसाक्षात्कार झालेला असल्यामुळं त्याची विषय सेवनाची वासना सुद्धा नाहीशी झालेली असते. विषयांच्या चिंतनाने सुद्धा मनुष्याचा बुद्धिनाश होतो हे समजून तो ईश्वरही कनिष्ठ झालेला असतो. इंद्रिये आपल्या कह्यात ठेवून तो विषयांचे सेवन करीत असला तरी त्याचे चित्त स्वाधीन असल्यामुळं त्याचे मनसमाधान टिकून राहिलेले असते. सुखदुःखाचे कितीही प्रसंग आले तरी तो अविचल असतो.
सर्व लोक इंद्रियांच्या विषयांमध्ये रमतात, तेच जीवन मानतात. उलट स्थितप्रज्ञ इंद्रियांच्या विषयात रमत नाही. अशा प्रकारे सर्व कामनांचा त्याग करून जो मनुष्य निर्मम, निरहंकार व निस्पृह झालेला असतो, त्या स्थितप्रज्ञालाच चित्ताची अखंड शांती प्राप्त झालेली असते. हीच जीवनमुक्त अथवा ब्राह्मी स्थिती आहे. एकूण स्थितप्रज्ञाच्या वर्णनात श्रीकृष्णाने इंद्रिय निग्रह करण्यावर भर दिलेला आहे. स्थितप्रज्ञाचे वर्णन करीत असताना श्रीकृष्णाने अंतर्बाह्य इंद्रिय निग्रहाची आवश्यकता प्रतिपादन केलेली आहे. त्यात मनाचं चांचल्य घालवून चित्तैकाग्र्य साधण्यासाठी मन ईश्वरनिष्ठ करावे, म्हणजे युक्त आसीत मत्परः, आणि आत्मसाक्षात्कारामुळे विषयोपभोगाची आवड समूळ नष्ट होते, असे महत्वाचे 2 उल्लेख आलेले आहेत. या दोन्ही गोष्टी कर्मयोगासाठी आवश्यक आहेत. परमेश्वराच्या उपासनेमुळे निष्काम कर्म करण्याची प्रेरणा मिळते व सर्व कर्मे ईश्वरार्पण करण्याची सवय लागते. त्यामुळे कर्माचे निष्कामत्व सिद्ध होते. म्हणून कर्मयोगात भक्तियोगाचा समावेश भगवंतांनी केलेला आहे. ईश्वर चरणी मन इतके तल्लीन झाले पाहिजे की क्षुद्र विषयांची मनाला आठवणच होणार नाही. आत्मसाक्षात्काराशिवाय वैराग्य अढळ होत नाही. म्हणून कर्मयोगाने आत्मवान झाले पाहिजे. अंतर्बाह्य इंद्रिय निग्रहानं निर्द्वंद्व, नित्यसत्वस्थ असं झालं पाहिजे. ईश्वराच्या भक्तीनं निर्योगक्षेम व या सर्वांचा परिपाक जे त्रिगुणातीतत्व, ते यामुळे साध्य होऊ शकतं. अशा प्रकारे निर्द्वंद्व, नित्यसत्वस्थ, निर्योगक्षेम, आत्मवान व निस्त्रैगुण्य ही 45व्या श्लोकात भगवंतांनी मोक्षप्राप्तीची 5 साधने सूत्र रूपाने सांगितली. पुढे 3 ते 15 अध्यायांपर्यंत शमदमादी गुणांच्या सहाय्याने ईशभक्ती व आत्मज्ञान कसे प्राप्त करून घ्यायचे त्याचे विवेचन केलेले आहे. 18व्या अध्यायात गीतेतील सर्व तत्वज्ञान सार रूपाने सांगितले व या 2ऱ्या अध्यायात त्याची सूत्र रूपाने मांडणी केलेली आहे. म्हणूनच मधुसूदन सरस्वतींनी या अध्यायाला सर्व गीतार्थ सूत्रण असे जे नाव दिलेले आहे ते यथार्थ आहे. स्थितप्रज्ञाच्या वर्णनाने गीतेच्या 2ऱ्या अध्यायाचा शेवट झालेला आहे. आता पुढच्या भागात आपण या अध्यायात आलेली कर्मयोगाची 14 सूत्रे पाहू. हरिओम तत्सत.